मैत्रिणींनो, आनंद म्हणजे काय हो? तो कधी आणि कसा मिळवता येतो? खरं तर प्रत्येकाची आनंदाची व्याख्या वेगवेगळी असते ना? आणि मैत्रिणींनो, आपल्या बाबतीत तर घरचे आनंदी तर मी आनंदी असं आपण म्हणतो. हे जरी खरं असलं तरी आनंद म्हणजे काय? त्याचे काही प्रकार आहेत का? तर मैत्रिणींनो, याचं उत्तर हो आहे. त्याविषयीच जाणून घेऊया आजच्या आपल्या कार्यक्रमात. ऐकणार आहोत आनंदाचं गणित, डॉक्टर प्राजक्ता मुंडे सप्रे यांचं भाषण. आपण आनंदी आहोत का नाही ह्या प्रश्नाचं नेमकं उत्तर आपल्याला बरेचदा सापडत नाही. लहानपणी आई, नंतर मैत्रिणी आणि मग नवरा हा आपल्याला प्रश्न विचारत राहतो की काय गं, आहेस ना खुश? पण काहीतरी मिसिंग आहे, मजा नाही बुवा, कसं तरीच होतंय असं आपण म्हणत राहतो. नेमकं काय ते बोट ठेवून अचूक सांगता येत नाही. जर आपल्याला या आनंदाचं गणित कळलं तर त्याचं उत्तर शोधणंही किती सोपं होईल. ज्या आनंदाचा शोध सगळे घेत असतात त्याचे 3 स्तर असतात. एक शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक. पहिला शारीरिक आनंद. अशा काही गोष्टी आहेत की ज्यांची आपल्या शरीराला गरज असते आणि त्याची पूर्तता झाली तरच आपलं शरीर आनंदी होतं. पण हा शरीराला झालेला आनंद आपल्याला उत्कटपणे अनुभवता येत नाही, तर त्याची जाणीव आपल्याला तेव्हाच होते जेव्हा त्याचा अभाव असतो. म्हणजे जेव्हा काहीतरी बिनसतं, रुटीनमध्ये सहज होणाऱ्या गोष्टी विस्कळीत होतात, तेव्हाच आपल्याला हा शारीरिक आनंद किंवा फिजिकल हॅपीनेस लोपल्याची कुणकुण लागते. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या शरीराला हॅपी बनवतात? तर एक पोषक अन्न किंवा ऊर्जा, 2 हालचाल आणि 3 विश्रांती. पोषक आहार काय करतो? प्रतिक्षणाला होणारी शरीराची झीज भरून काढतो. वेगवेगळ्या हालचाली करण्यासाठी ऊर्जा देतो. व्याधी प्रतिकार क्षमता वाढवतो. शरीराची वाढ करतो. मनातील उत्साह उल्हास जागृत करतो. मेंदूची कामे सहज सुरळीत होण्यासाठी मदत करतो. आज आपण अशा काळात आणि देशात वावरतोय की अन्नासाठी दाही दिशा ही स्थिती सुदैवानं नाही. तरी मग आहाराचे हे शास्त्रात सांगितलेले फायदे दिसून का बरं येत नाहीत? 2 वेळा जेवण आणि झालंच तर 1 वा 2 वेळेला नाश्ता एवढं करूनही शरीराची दृढता आणि मनाची तृप्तता ह्या दूरच्या गोष्टी का झाल्या आहेत बरं? यासाठी केवळ आहार घेऊन चालणार नाही, तर तो सकस, पौष्टिक आणि सुपाच्य हवा. जेवणामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या, उसळी, वेगवेगळे धान्य प्रकार, फळे आणि बिया ह्यांचा समावेश हवा. लोकल डायव्हर्सिटी जपायला हवी. ज्या ठिकाणी जे पिकतं आणि मुबलक मिळतं ते जरूर खायला पाहिजे. आज आपण असं करतो का? आज UPला जा किंवा आंध्रला, गुजरातला जा किंवा आसामला, आपण तिथे तिथे त्या हॉटेलमध्ये पंजाबीत शोधून ऑर्डर करतो. कोकणात गेल्यावर घावणं आणि सोलापूरला गेल्यानंतर भाकरी असं आपण न करता हायवेवरचं बर्गर आउटलेटच शोधतो. जशी लोकल डायव्हर्सिटी जपायला हवी तसं सिजनल व्हेरिएशन पण जरूर करायला हवं. उन्हाळ्यात ज्वारी, रागी, नाचणी, वरी, हिवाळ्यात बाजरी, ओट्स, उन्हाळ्यात सरबतं, मुरांबे, फळांचे रस, तर हिवाळ्यात सूप, कढणं, कांजी असं व्हेरिएशन नक्की व्हायला हवं. 12 महिने 36 काळ आम्हाला ब्रेडच हवा असं म्हटलं तर ते शरीराला पोषक ठरेल का? आणि मग ते शरीराला आनंदी करेल का? जसं सिजनल व्हेरिएशन गरजेचं तसंच वेळेवर आणि भूक लागल्यावरच प्रमाणात जेवणं, प्रमाणात म्हणजे 2 घास राखूनच जेवण करावं. पौष्टिक अन्नाचा समावेश रोजच्या जेवणात असावा, फक्त आजारी पडल्यावर नाही. बरेचदा जेव्हा आम्ही डाएट सांगतो तेव्हा पेशंट विचारतात की डॉक्टर हे किती काळ करावं? तर अरे, किती काळ काय, हे कायम करण्याच्या गोष्टी आहेत हे सांगावं लागतं. आजारी पडल्यावरच पेज किंवा मुगाची खिचडी घेऊन कशी चालेल? आपल्याला जर कळतंय की मुगाची खिचडी किंवा पेज घेतल्यानंतर आजार लवकर बरा होतो, तर त्याच्यात हिलिंगचं सामर्थ्य आहे. जे रोज वापरलं तर काय बिघडलं? त्यानं शरीर हॅपीच होणार आहे. आपल्या वाणसामानाच्या यादीतलं प्रोसेस फूड, अल्ट्रा प्रोसेस फूड, जंक फूड ह्याचं प्रमाण पण आवर्जून कमीत कमी ठेवावं. अशा प्रकारे जाणीवपूर्वक घेतलेला आहार केवळ उदरभरण न करता शरीराला ऊर्जा देतो, मनाला उल्हासित करतो, भावनिक ताणतणाव पण कमी करतो आणि म्हणून शरीराला आनंदी ठेवतो. जसं पोषक अन्न किंवा ऊर्जा महत्त्वाची, तसंच हालचाल.
आपल्या शरीराची रचनाच मुळी हालचाल सुलभपणे करता यावी यासाठी झालेली आहे. पूर्वी अन्नाचा शोध, प्राण्यांची शिकार, गुरं राखणं, शेती, प्रवास यासाठी अगदी सहज हालचाल नित्यनेमाने होत होती. आता मात्र वाहतुकीच्या सोयी, बैठकाम आणि होम डिलिव्हरी यामुळे जाणीवपूर्वकच हालचाल करावी लागते. त्यासाठी व्यायाम करावा. व्यायामामुळं रसरक्तसंवाहन सुधारतं, मांसपेशी आणि स्नायूंवरचा ताण कमी होतो, पेशींमधली विदग्धता म्हणजे इन्फ्लमेशन कमी होतं, मेंदूतील संज्ञात्मक कार्य म्हणजे कॉग्निटिव्ह फंक्शन्स चांगली सुधारतात. ह्यामुळं काय होतं बरं, तर स्मार्टनेस येतो, अलर्ट राहतं, मेमरी सुधारते, तर्कशुद्ध विचार करता येतात आणि निर्णय क्षमता वाढते. हे फायदे आहेत. त्यामुळं अल्टिमेटली शरीर आणि मनाचं कर्मसामर्थ्य वाढतं. शरीराचं कर्मसामर्थ्य म्हणजे स्ट्रेंथ येणं, पण मनाचं कर्मसामर्थ्य हे कुठल्याही संकटातून बाहेर पडण्यासाठी असणारं धैर्य निर्माण करतं. बरेचदा पेशंट असं विचारतात की आता काय 50शी आली, मग आम्ही कशाला व्यायाम करायचा? शरीर सुडौल दिसावं किंवा 6 पॅक्स ॲप व्हावे ह्यासाठी व्यायाम नाही, तर व्यायामाचा खरा उद्देश हा स्ट्रेंथ आणि मोबिलिटी आहे, जी तुम्हाला स्वतःची कामं स्वतः करण्यासाठी मदत करेल. गाडीतून पटकन उतरता यावं ह्यासाठी बळ देईल, मुलांशी खेळता यावं, नातवंडांच्या मागे धावता यावं, 3 ते 4 तास नाटक बघितल्यानंतर खुर्चीतून स्वतः पटकन उठता यावं ह्यासाठी पण फ्लेक्झिबिलिटी गरजेची आहे ना. मग म्हणूनच व्यायामाचा उद्देश आहे. त्यामुळे व्यायामाचा उद्देश हा शेपिंग किंवा 6 पॅक ॲब्स हा नाही, तर त्याचा उद्देश हा स्ट्रेंथ आणि मोबिलिटी हाच आहे. मात्रीत केलेला व्यायाम हा शरीराला आनंददायक ठरतो. मग कसा करावा, तर घाम येईपर्यंत, जोपर्यंत एनर्जेटिक वाटतंय तोपर्यंतच, स्वतःच्या कपॅसिटीच्या अर्ध्या मात्रेत, तोंडाने श्वास घ्यायला लागायच्या आत व्यायाम थांबवावा आणि टप्प्याटप्प्याने वाढवावा. म्हणजे अतिव्यायामाचे दुष्परिणाम न होता व्यायाम हा शरीराला आनंददायक ठरेल. पोषक अन्न आणि व्यायाम ह्यानंतर वेळ येते विश्रांतीची. जेव्हा शरीर थकतं तेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते, आणि जेव्हा मन थकतं तेव्हा तुम्हाला डिस्कनेक्ट होण्याची व मनाला शांत करणाऱ्या गोष्टींची गरज असते. पुरेशी झोप व विश्रांती हा खूप महत्त्वाचा पण तेवढाच दुर्लक्षलेला घटक आहे. आरोग्याच्या सगळ्या सवयी एकीकडे आणि पुरेशी झोप एकीकडे, एवढं तिचं महत्त्व आहे. झोपल्यावर आपले स्नायू सैलावतात, शरीरातील बहुतेक क्रिया मंदावतात, मनावरचा ताण कमी होतो, हार्टरेट कमी होतो, शरीराला खऱ्या अर्थानं रिकवर व्हायला अवधी मिळतो. रात्री वेळेवर व आपोआप झोप येणं आणि सकाळी स्वतःहून जाग येणं, उत्साह उल्हास वाटणं हे शरीर आणि मन निरोगी असल्याचं प्रधान आणि बेसिक लक्षण आहे. बरेचदा पेशंट सांगतात की मी रात्री 10-10:30 झोपायला जाते, पण मला झोप 1 वाजता लागते. ह्याला काय कारणं आहेत आणि काय केलं म्हणजे पडल्या झोप येईल? तर पडल्या झोप येण्यासाठी 7-7:30पर्यंत जेवण करावं. झोपेच्या आधी 1 ते 2 तास मोबाईल किंवा TV बघणं थांबवावं. झोपेच्या आधी अर्धा तास सगळे दिवे, खास करून LED मंद करावेत. व्हर्बल जॅबरिंग किंवा आपण त्याला वचावचा बोलणं, वाद घालणं, भांडणं हे झोपेच्या आधी नक्की करू नये. झोपेच्या आधी 2 ते 3 तास चहा, कॉफी किंवा इतर उत्तेजक पेय ह्यांचं सेवनही करू नये. हे जर नियम पाळले तर वेळेवर झोप येईल, आणि वेळेवर झोपलं तर वेळेवर जाग येईल. पुरेशी झोप ही हार्मोनल इम्बॅलन्स, ऑटोइम्यून डिसीजेस आणि एन्झायटी हे कमी करायला नक्की मदत करते. मिनिमम स्क्रीन टाईम, कंटिन्यू व्हर्बल जॅबरिंग टाळणं, अनावश्यक संपर्क टाळणं, योगासनं, अभ्यंग, 2 वेळा अंघोळ करणं, मंद असं संगीत ऐकणं आणि पुरेशी झोप हे सगळं शरीराबरोबर मनालाही विश्रांती देतं, आणि मन आणि शरीर ह्यांचं असं चार्जिंग झालं की ते पुढची कामं करण्यासाठी तत्परतेने तयार होतात, आणि तेही आनंदाने. तुमचं शरीर आनंदी नसेल तर पुढच्या स्तरावरचा आनंद मिळवणं जवळजवळ अशक्य असतं, आणि मिळालाच तरी तो दीर्घकाळ टिकणारा नसतो. म्हणून पुढील स्तरावरील आनंद मिळवण्यासाठी शारीरिक आनंदाचा पाया असलेलं ऊर्जा किंवा पोषक अन्न, हालचाल आणि विश्रांती ह्याची आधी पूर्तता होणं गरजेचं आहे. ही पूर्तता झाल्यानंतर दुसरा स्तर येतो आनंदाचा, तो भावनिक आनंद किंवा लिम्बिक हॅपीनेस.
शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्या इंद्रियांतर्फे मिळणाऱ्या विषयांचे सुख असं ह्याचं स्वरूप असतं. इंद्रियांमार्फत घेतलेले भोग मनाला भावनिक आनंद तर देतात, मात्र तो क्षणिक टिकणारा असतो. त्यामुळं ती कृती किंवा ते विषयसुख परत परत मिळावं असं वाटत राहतं. ह्याच्या अस्थायी स्वरूपामुळं मन परत परत वेगवेगळ्या पर्यायातून विविध मार्गाने ते मिळवण्याचा प्रयत्न करतं. कितीही घेतले तरी ह्याने मिळणारा आनंद अनित्य आणि सहेतुक असल्याने मनामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण होते. त्यातून विषयसुखामागे धावण्याची सवय लागते. टेस्टी फूड, सेक्स, ऑनलाईन शॉपिंग, उत्तेजक पदार्थ सेवन करणं ह्यातून मिळणारा आनंद हा भावनिक स्वरूपाचा असतो. हा आनंद तत्काळ कमी कष्टात मिळतो. त्याची प्रचिती उत्कट असते. त्यामुळे डोपामाइन हे संप्रेरक सर्वित होतं. त्यामुळं मनातील भावभावना उत्तेजित होतात. ही उत्तेजना क्षणभंगूर असते. ती टिकावी यासाठी तिचा सतत पाठपुरावा करावासा वाटतो. एक सिरियल पाहून अथवा एक रील बघून थांबलं जात नाही, तर आणखी नवीन, आणखी काहीतरी ह्या शोधात स्क्रोलिंग सुरू राहतं. प्रत्येक नवीन रील पाहिलं की मन उत्तेजित होतं, पण बुद्धीकडून त्याचा ॲनालिसिस केला जात नाही. त्यामुळे त्याचे फायदे मिळत नाहीत. शिवाय बरेचदा एकच प्रकारचा कंटेंट विचारपूर्वक पाहिला जात नाही. त्यातही कधी आत्ता मी करुण रसाचं बघतोय, मग रागाचं, मग शृंगारिक, मग बिभत्स, मग एकदम कॉमेडी असे नाना रसाचे विषय एकाच बैठकीत समोर आल्यानं मनाचा चांगलाच गडबडगुंडा उडतो. ते कोणत्याच भावभावनेचा आनंद नीट घेऊ शकत नाही. त्या विषयाशी समरसच होऊ शकत नाही. त्यामुळे मन थकतं, शिणतं आणि मन थकलं की शरीर पण आळसावतं. बरेचदा फक्त रील्स पाहून किंवा कॉन्स्टंट स्क्रोलिंग करून दमल्याची भावना येते ना, ती ह्यामुळंच. सतत जंक फूड खाणं, करमत नाही म्हणून खाणं, स्ट्रेस आला म्हणून खाणं हे ह्याच स्वरूपाचं. ह्यात तात्पुरता आनंद मिळतो खरा, पण तो वारंवार मिळावा म्हणून अजून चटपटीत, अजून सॉस टाकून, अजून चीज घालून खाण्याची सवय लागते. हॉटेलिंगचा प्रभाव वाढतो, समाधान मात्र येत नाही. एखाद्या नात्यावर जाणीवपूर्वक कष्ट घेणं, त्यातील प्लस मायनस पॉईंटसह विचार करून लाँग टर्म कमिटमेंट करणं, ह्यापेक्षा तत्कालिक उत्तेजन देणाऱ्या डेटिंग अथवा पॉर्न साईटकडे लोक वळतात. हेही भावनिक आनंदाचंच स्वरूप. ह्या सगळ्याची परिणिती म्हणून मनुष्य ॲडिक्शन्स, गॅमलिंग किंवा अफेअर्स ह्याच्या विळख्यात पुरता अडकू शकतो. आणि अनफॉर्च्युनेटली दिस इज द लेवल ऑफ हॅपीनेस दॅट मोस्ट ऑफ अस ऑपरेट ऑन मोस्ट ऑफ द टाईम. हा लिंबिक हॅपीनेस किंवा भावनिक आनंद आपल्याला कोणत्याच प्रगतीपथावर नेत नाही. तिथल्या तिथे हिंदोळ घेत झुलवत ठेवतो. तिसरा स्तर आहे बौद्धिक आनंदाचा, म्हणजे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स हॅपीनेस. सारासार विवेक, कोणत्याही गोष्टी किंवा घटनेचं विवेचन करणं, एखाद्या गोष्टीचा निर्णय घेणं, त्या निर्णयावर ठाम राहणं, ह्या कार्यातून मिळणारा आनंद म्हणजे बौद्धिक आनंद. हा आनंद एखाद्या गोष्टीचा संकल्प करणं, आपली नित्य कर्तव्य करणं, आपली सगळी कामं नीट वेळेत पार पाडणं, मोहापासून स्वतःला प्रवृत्त करणं ह्यातून मिळतो. महिनाभर कष्ट करून नंतर मिळणाऱ्या पगारासारखं याचं स्वरूप असतं. हा आनंद मिळवण्यासाठी कष्ट, त्याग, शिस्त, चांगुलपणा लागत असल्यानं हा चिरकाळ टिकणारा आणि समाधान देणारा असतो. गीतेत कृष्णानं अर्जुनाला जे कर्तव्य पालन आणि धर्मरक्षण सांगितलेलं आहे ना, तो ह्या प्रकारचा आनंद मिळवण्यासाठी सांगितलेला आहे. ह्या आनंदामुळं मेंदूमध्ये सिरॅटोनिन, एंडॉर्फिन, ऑक्सिटोसिन्स अशी संप्रेरकं स्रवित होतात. ह्यामुळं शरीर व मनातील वेदना कमी होतात, ताणतणाव कमी होतो, मनःशांतीची प्रचिती येते, मन व शरीराचा समतोल राखला जातो, संबंध दृढ राखले जातात. हा आनंद मिळवण्यासाठी खूप काही गहन विषयाचा उहापोह केलाच पाहिजे आणि खूप मोठी कर्तव्य पार पडली पाहिजेत असं नाही आहे. तर छोटी छोटी ध्येय ठरवणं, कोडी सोडवणं, स्वतःचा ड्रॉवर, कपाट, घर आवरणं, अंगण झाडणं, पुस्तकं वाचणं, मनापासून स्वयंपाक करणं, एखादी नवीन गोष्ट शिकणं, एखादी गोष्ट शिकवणं, सामाजिक भान राखणं, आपल्या गावासाठी, देशासाठी छोटी का होईना पण एखादी गोष्ट आवर्जून करणं, एखाद्या वाईट गोष्टीला आवर्जून नाही असं ठामपणे म्हणणं, ह्यातूनही हा आनंद मिळतो. हा आनंद दीर्घकाळ टिकणारा,
समाधान देणारा, मन व शरीरावर नियंत्रण ठेवणारा असतो. हा स्वतःलाच नाही तर इतरांनाही आनंदी करतो. असे हे आनंदाचे 3 स्तर असतात. शारीरिक आनंद व बौद्धिक आनंद मिळवण्यासाठी थोडे अधिक कष्ट, शिस्त आणि संयम लागतो खरा, पण ह्या प्रकारचे आनंद चिरकाळ टिकणारे असतात. मला अजिबात असं म्हणायचं नाही आहे की टेस्टी फूड एन्जॉय करूच नये किंवा ऑनलाईन शॉपिंगला जाऊ नये. करावं, हे सगळं करावं. फक्त ह्यातून मिळणारा आनंद क्षणभंगूर आहे ह्याची जाणीव ठेवून प्रमाणात करावं. सगळ्या स्तरावरच्या आनंदाची भरपाई केवळ भावनिक आनंदातून करू नये. शारीरिक व बौद्धिक आनंदाची पूर्तता झाल्यानंतरच कधीतरी मजा म्हणून भावनिक आनंदाचा झोका घ्यावा. मी आशा करते की आनंदाचं हे शास्त्र समजून घेतल्यावर आपण कोणत्या स्तरावर हॅपी किंवा अनहॅपी आहोत हे तुम्हाला नक्की उमजेल आणि आनंदाचा हा ठेवा शोधायला आणि नित्य जपायला ह्याची तुम्हाला नक्की मदत होईल. बी हॅपी, स्टे हॅपी. आनंदाचं गणित डॉक्टर प्राजक्ता मुंडे सप्रे यांचं भाषण आपण ऐकलं.